नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण समाजशास्त्राची व्हिडिओ तासिका यामध्ये आधुनिकीकरण या घटकाचा विचार करणार आहोत। तर आधुनिकीकरण ही संकल्पना समाजशास्त्रामध्ये मांडली जात असते। सोबतच ही संकल्पना अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा वापरली जाते। आधुनिकीकरण यामुळे समाजामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येत असतात, परिवर्तन घडून येत असतात आणि म्हणून परिवर्तनीय प्रक्रिया म्हणून आधुनिकीकरणाचा विचार करण्यात येतो। आता आधुनिकीकरणामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं अधिकार असेल किंवा स्वातंत्र्य असेल किंवा समाजात वावरण्याची मोकळीक असेल, लोकांना मूलभूत अधिकार त्यांना याचा वापर करता येतो। सोबतच लोकशाहीचं तत्त्व मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणात जोपासलं जातं। एवढंच नाही तर तर्कशक्ती किंवा तर्कसंगततेने विचार करणारे लोक आधुनिकीकरणामध्ये राहतात। म्हणजेच आधुनिकीकरणामध्ये लोकांमध्ये तर्कसंगतता येत असते। तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेलं असतं आणि लोकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेला असतो। लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करताना दिसून येतात। हे एक आधुनिकीकरणाचं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आपल्या पुस्तकामध्ये काही आधुनिकीकरणाच्या बाबतीमध्ये काही इंग्रजी संकल्पना दिलेल्या आहेत। बघा, तुम्हाला लिबर्टी, राईट्स, डेमोक्रेसी, रॅशनॅलिटी, फ्रीडम, सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे तुम्हाला आडव्या आणि उभ्या भागामध्ये दिलं गेलेलं आहे आणि ह्या ज्या सर्व संकल्पना आहे, या संकल्पना ह्या आधुनिकीकरणामध्ये आपल्याला दिसून येतात किंवा पाहायला मिळतात। म्हणजे आधुनिकीकरणाची संकल्पना ही या सर्व संकल्पनांमध्ये समाविष्ट झालेली असते। किंवा असंही म्हणता येईल की आधुनिकीकरणामध्ये राईट्स असेल, ह्युमन राईट्स असेल, मानवी अधिकार, लिबर्टी असेल किंवा व्यक्ती स्वातंत्र्य किंवा याला मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार लोकांचा, किंवा डेमोक्रेसी असेल म्हणजे लोकशाहीचे तत्त्व त्यामध्ये असेल, फ्रीडम असेल, लोकांना स्वातंत्र्य असेल, सोबतच सायन्स म्हणजे विज्ञान असेल किंवा टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान किंवा रॅशनॅलिटी तर्कसंगतता दाखवतात। म्हणजे रॅशनॅलिटी म्हणजे तर्कसंगतता आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आधुनिकीकरणामध्ये होत असतो आणि या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र आधुनिकीकरणामध्ये येतात तेव्हा समाजामध्ये बदल घडून येतो, परिवर्तन घडून येत असतं। आता आधुनिकीकरणाचा सर्वप्रथम उल्लेख जो आहे, हा उल्लेख डॅनियल लर्नर या समाजशास्त्रज्ञाने केला। म्हणजे ही संज्ञा समाजशास्त्रात सर्वप्रथम मांडण्याचं कार्य किंवा आणण्याचं कार्य डॅनियल लर्नर यांनी केलं। आधुनिकीकरणाला इंग्रजीत मॉडर्नायझेशन असं म्हटलं जातं। आधुनिकीकरण ही संकल्पना एखादी व्यक्ती किंवा एखादा गट किंवा एखादा समाज या संदर्भात लागू होऊ शकतो किंवा लागू केला जाऊ शकतो।
अनेकदा आधुनिकीकरणाचा विचार आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा करण्यात येत असतो. आर्थिक जो विकास आहे किंवा आर्थिक ज्या काही क्रिया असतात, या क्रियांमध्ये काय होतं की आधुनिकीकरणाचा उल्लेख येतो. आणि आर्थिक जीवनाच्या संदर्भासोबतच आधुनिकीकरणाचा विचार सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा करण्यात येतो. सामाजिक जीवन जे असतं हे जीवन जे बदललेलं दिसतं. आधुनिक विचार लोकांमध्ये दिसून येतात. जुने जे विचार आहेत ते जुने विचार मोडकळीस येऊन जुने विचार टाकून देऊन नवीन विचार जेव्हा आत्मसात केलं जात असतं त्यालाही आपण सर्वसाधारणपणे आधुनिकीकरण असं म्हणतो. यामध्ये तंत्रज्ञानामध्ये बदल होतं. वेगवेगळे जे काही टेक्नॉलॉजी आहे ती बदलते. राजकीय ज्या यंत्रणा असतात त्या बदलतात. सोबतच लोकांची जी संस्कृती असते त्यातही बदल झालेला असतो. सोबत शिक्षण हे जे हा जो घटक आहे हा घटक सुद्धा या आधुनिकीकरणामध्ये समाविष्ट झालेला असतो. शिक्षणाचं प्रमाण आहे ते वाढलेलं दिसून येतं. शैक्षणिक बदल झालेला दिसून येतो. अशा अनेक क्षेत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला आधुनिकीकरणाचा उल्लेख करावा लागेल. आधुनिकीकरणामुळे विशिष्ट पद्धतीची जी मूल्य पद्धती आहे ती मूल्य पद्धती बदलून नवीन मूल्य पद्धती निर्माण होते. किंवा श्रद्धा प्रणाली आणि वर्तणुकी संबंधीचे जे संकेत असतात यामध्ये सुद्धा बदल घडून येत असतात. आणि आज आपण पाहतो की यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून आलेले आहेत. आधुनिकीकरणाच्या काही व्याख्या आपल्याला बघायच्या आहे. या व्याख्या जर पाहिल्या तर पहिली व्याख्या आपल्याला डॅनियल लर्नर यांची सांगता येते. त्यांनी आधुनिकीकरणाला काय म्हटलेलं आहे की सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे. समाजामध्ये जे बदल घडून येत असतात हे बदल आजच नव्याने घडून येतात असं नाही. समाजामध्ये पूर्वीपासूनच बदल घडून येत असतात. आणि म्हणून डॅनियल लर्नर यांनी सामाजिक बदल ही जुनी प्रक्रिया आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचीच सध्या संज्ञा म्हणजे आधुनिकीकरण. म्हणजे या जुन्या प्रक्रियेमध्ये झालेला जो काही बदल आहे, जे काही परिवर्तन आहे त्या परिवर्तनाला त्याने आधुनिकीकरण असं म्हटलं आहे. आणि या प्रक्रियेमधून कमी विकसित समाज विकसित समाजाची वैशिष्ट्ये स्वीकारत असतात. जो मागास समाज असतो हा मागास पुढारलेल्या समाजाचे जे मूल्य असतात, प्रमाणके असतात, तत्व असतात, संस्कृती असतात, ह्या सर्व गोष्टी किंवा त्यामध्ये आधुनिक विकसित समाजामध्ये जे वैशिष्ट्ये असतात ही सर्व वैशिष्ट्ये स्वीकारण्याचं कार्य या आधुनिकीकरणामध्ये केलं जातं. एकंदरीत जर विचार केला तर परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि म्हणून सर्व समाजामध्ये परिवर्तन घडून येत असतं. सोबतच आधुनिकीकरण प्रक्रियेमध्ये अविकसिततेकडून विकसिततेकडे पदार्पण होत असतं, वाटचाल होत असते. आणि विकसित वर्गाची जी काही वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये काय करत असतात, अविकसित समाजातील लोक स्वीकारत असतात किंवा आत्मसात करत असतात. याला आधुनिकीकरण असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आधुनिकीकरणाची दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येते ती म्हणजे रुस्टो आणि वार्ड यांची व्याख्या आहे. आता रुस्टो आणि वार्ड यांनी आधुनिकीकरणाची व्याख्या करताना सांगितलं आहे, आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण. जे आधुनिक विज्ञान आहे, जे सायन्स आहे,
या सायन्समध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे, विकास झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती आज प्रथा परंपरांचा किंवा जे पूर्वी जे शास्त्रांनी सांगितलेले किंवा जे धर्मग्रंथांनी सांगितलेले जे विचार आहेत ते विचाराचं आत्मसातीकरण करत नाही. तर नवीन जे आधुनिक विचार आहेत त्या आधुनिक विचाराचं उपयोजन आपल्या जीवनामध्ये केलं जातं. आणि म्हणून रुस्टो आणि वार्ड यांनी सांगितल्याप्रमाणे आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिक जे विज्ञानवादी दृष्टिकोन आहे, हा विज्ञानवादी दृष्टिकोन समाजातील लोकांनी स्वीकारणे आणि त्यानुसार आपलं वर्तन करणे किंवा त्यानुसार आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल करणे किंवा आपली जीवन पद्धती त्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगणे, याला उपयोजन असं म्हटलं जात असतं. आणि हे जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार करण्याची जी काही पद्धती आहे त्या पद्धतीला आधुनिकीकरण असं म्हणतात. आता तिसरी व्याख्या आपल्याला सांगता येते ती म्हणजे अलातास यांची. त्यांनी सांगितलं की आधुनिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे संबंधित समाजात मान्य होईल अशा पद्धतीने उत्तम आणि समाधानकारक जीवन पद्धती विकसित करण्याचा अंतिम हेतू बाळगून आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करणे. म्हणजे आधुनिकीकरण कशी प्रक्रिया आहे की जो काही संबंधित समाज असतो या समाजाला मान्य होईल अशा पद्धतीचे किंवा अशा पद्धतीनं उत्तम आणि समाधानकारक जीवन पद्धती विकसित करण्याचा अंतिम हेतू या आधुनिकीकरणामध्ये होतो. म्हणजे आधुनिकीकरणामध्ये सामाजिक जे काही मूल्य असतात, प्रमाणके असतात, याला मिळते जुळते परंतु बदल झालेले किंवा परिवर्तनीय विकसित असे जे काही मूल्य असतात, प्रमाणके असतात, की ज्या ज्या गोष्टी सामाजिक दृष्टिकोनातून व्यक्ती विकासाकरिता आवश्यक असतात असे मूल्य आधुनिकीकरणामध्ये स्वीकारले जात असतात. आणि अशा पद्धतीने उत्तम आणि समाधानकारक जीवन पद्धती विकसित करण्याचा अंतिम हेतू बाळगून आधुनिक विज्ञानाचा स्वीकार केला जातो. म्हणजे जी लोकांना समाधानकारक जीवन पद्धती जी असते यामध्ये विकसित करण्याचा अंतिम हेतू आधुनिकीकरणाचा असतो. आणि आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करण्यात येतो. अशा प्रकारची जी जीवन पद्धती आहे ह्या जीवन पद्धतीला आधुनिकीकरण असं म्हणता येतं किंवा आधुनिकीकरण म्हटलं जात असतं. आता आधुनिकीकरणाच्या तीनही आपण व्याख्या पाहिल्या. या व्याख्यांमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की आधुनिकीकरण हा एक समाजातील झालेला बदल आहे. ही एक बदलाची पद्धती आहे, सामाजिक परिवर्तनाची एक प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून समाजामध्ये काय होतं की अनेक प्रकारची जी मूल्य असतात ती मूल्य लोक काय करतात, समाविष्ट करतात आणि स्वीकार करतात. जसं पूर्वीचं मूल्य होतं की सर्वसामान्य लोकांना शिक्षण घेता येत नव्हतं, परंतु कालांतराने मात्र आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण घेण्याची एक प्रकारची ओढ लोकांमध्ये निर्माण झाली. आज शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं. पूर्वी जाती पद्धती मोठ्या प्रमाणात होती, व्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं, स्त्री स्वातंत्र्य नव्हतं.
परंतु आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मात्र व्यक्ती स्वातंत्र्याला वाव मिळाला, नवीन मूल्य आली. स्त्री स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळायला लागलं. सोबतच स्त्रियांनाही अर्थार्जनामध्ये सहभाग घेण्याचा अधिकार सुद्धा मिळाला. म्हणजे शिक्षण हा जो घटक आहे, या घटकामुळे समाजामध्ये बदल घडून आणला. आज स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे स्त्रिया ह्या कुठेच मागं असल्याचं दिसून येत नाही, कारण आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण तो बदल स्वीकारला. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. लोकशाही आली. राज्यशाही पद्धतीऐवजी किंवा हुकुमशाही पद्धती वैयक्तिक जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा स्वीकार केला. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण अंगी बाळगला. मूलभूत अधिकार आपल्याला मिळाले. बोलण्याचा अधिकार मिळाला, लिखाणाचा अधिकार मिळाला, आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला. ही तत्व आधुनिकीकरणाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली. अशा प्रकारे आधुनिकीकरण म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आता बघायचं आहे आपल्याला की आधुनिकीकरणाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे विज्ञाननिष्ठता. आधुनिकीकरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. विज्ञाननिष्ठता म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीचं जे आकलन आणि स्पष्टीकरण जे केलं जातं ते वैज्ञानिक पद्धतीवर आधारित असतं. म्हणजे विथ प्रूफ असं म्हटलं जातं. विथ प्रूफ आपण काय करतो ते लोकांसमोर स्पष्ट करून दाखवतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट समजून सांगत असताना ती गोष्ट म्हणजे प्रथेने सांगितली किंवा कुठेतरी आपले जे काही शास्त्र असतात, ग्रंथ असतात किंवा इतर जे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्या ग्रंथात सांगितले म्हणून आपण स्वीकार करतो असं नाही. आपल्या ज्या प्रथा असतात त्या प्रथांच्या माध्यमातून लोकांना अजूनही माहिती नाही की ही प्रथा का पाळली जाते, किंवा ज्या परंपरा असतात त्या परंपरेनं चालत आलेल्या असतात आणि त्या परंपरा का पाळल्या जातात हे त्यांना माहिती नसतं. त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. जसं उदाहरण जर आपण घेतलं तर असं म्हणता येईल की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण दारांना तोरण बांधतो, गुढी उभारतो. आता का उभारतो याचं स्पष्टीकरण आपल्याला सहज देता येत नाही. तार्किक दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचं स्पष्टीकरण आहे असं नाही आहे. पण तरीही जर सर्वसामान्य माणसाला जर म्हटलं तर का असं करतात त्याच्याजवळ त्याचं उत्तर नसतं. आताच नुकताच पोळा हा सण झाला. ग्रामीण भागामध्ये पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. आदल्या दिवशी वाटबैल म्हणून पोळा साजरा केला जात असतो. त्यामध्ये मातीचे बैल तयार केले जात असतात, त्यांची पूजा केली जाते. सोबतच दुसऱ्या दिवशी पळसाची जी काही फांद्या असतात ज्यांना मेढे म्हटलं जातं, हे मेढे दारादारामध्ये ठेवतात. आता हे का ठेवतात हे जर विचारलं तर याचं आपल्याला स्पष्टीकरण देता येत नाही. म्हणजे वैज्ञानिक आपल्याला दृष्टिकोन सांगता येत नाही. पण यामध्ये काही विज्ञाननिष्ठता आहे का हे जर विचारलं तर आपण निरुत्तर होतो. म्हणजे त्या परंपरेने आपण या गोष्टीचं पालन करतो, परंपरेने या गोष्टी आपण स्वीकारतो. हे आहे, ह्या गोष्टी अशा पद्धतीने ज्या स्वीकारल्या जातात या गोष्टी आधुनिकीकरणामध्ये समाविष्ट होत नाही. मग आधुनिकीकरणामध्ये काय होतं की लोकांना ज्या गोष्टीचं आकलन झालेलं असतं, ज्या गोष्टी लोकांना माहिती असतात
ज्या गोष्टींचं लोक पालन करतात त्याचं स्पष्टीकरण हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून देता येतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं स्पष्टीकरण सांगता येतं. असं का होतं, याचं कारण काय आहे ते कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येतं. हे जे तत्व आहे हे तत्व आधुनिकीकरणामध्ये समाविष्ट झालेलं असतं. जसं शिक्षण, प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्याच्या काचं उत्तर म्हणजे कारणाचं जो उत्तर आहे ते उत्तर आपल्याला देता येतं. आता शिक्षण का घ्यावं, तर शिक्षण घेण्यामागं काय, बौद्धिक विकास, आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याकरिता शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळे आपल्या जीवन पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होतात. ज्या काही गोष्टी सांगितल्या असतात त्या गोष्टी इतरांकडून आपल्याला ऐकायला मिळतात, याचं तर्कनिष्ठपणे आपल्याला विश्लेषण करता येतं. हा एक शिक्षणाचा फायदा आहे. आजकाल शिक्षण जे घेतलं जातं हे शिक्षण नोकरी मिळावी म्हणून घेतलं जातं. विद्यार्थ्यांना जर विचारलं की शिक्षण का घ्यावं, किंवा विद्यार्थ्यांना म्हटलं की का रे बाबा काय शिक्षण घेण्यामागे काय उद्देश आहे, हे जर विचारलं तर विद्यार्थी सांगतात, सर मला चांगला नोकरी मिळाली पाहिजे, मी चांगलं कामधंद्याला लागलं पाहिजे, यासाठी मला शिक्षण आवश्यक आहे. मला पोलीसमध्ये जायचं आहे, मला मिलिटरीमध्ये जायचं आहे, मला इतर ज्या काही म्हणजे ज्यातून मला पैसा मिळवता येईल या गोष्टी करता याव्या, या दृष्टिकोनातून शिक्षण आवश्यक आहे. आता खरं जर पाहिलं तर हे शिक्षण फक्त याच गोष्टीसाठी उपयोग आहे का? जो काही कामधंदा आपण करतो त्यामध्ये हिशोब ठेवण्यासाठी शिक्षणाचा फायदा होतो. आपला बौद्धिक विकास होतो, इतरांशी कशा पद्धतीने बोलायचं, व्यवहार कसे करायचे, ह्या गोष्टी सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून विकसित होत असतात. म्हणजे बौद्धिक विकास होतो, मानसिक विकास होतो. हा जो विकास आहे तो विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे झालं कारणाचं उत्तर. शिक्षण का घ्यावं, म्हणजे यामध्ये वैज्ञानिकता आहे, यामध्ये कुठेच लपवालपवी नाही. जसं विज्ञानामध्ये सांगितलं जातं की पाण्याचं सूत्र काय, तर H2O, हायड्रोजनचे 2 भाग, ऑक्सिजनचा 1 भाग, याचं जर मिश्रण केलं तर H2O किंवा पाणी मिळतं. हे कुठेही न्या, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते आपल्याला त्याची पडताळणी करता येते. आणि म्हणून शिक्षण या गोष्टी ज्या असतात या गोष्टी मनुष्यासाठी आवश्यक असतात. एवढंच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आवश्यक असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला तर्क वितर्क करता येतं. एखादी गोष्ट 2 पद्धतीनं पटवून सांगता येते. एका नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसे एखादी जे परिस्थिती असते त्या परिस्थितीच्याही 2 बाजू असतात. आणि या दोन्ही बाजू आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, स्पष्ट करता येतं. आणि म्हणून वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेल्या शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तिवादाचे समर्थन करण्यासाठी प्रत्येक शिक्षकांच्या आधारे मिळालेल्या पुराव्यावर भर देण्याने विज्ञाननिष्ठता विकसित होते. काय होतं, विज्ञाननिष्ठता विकसित होते. एखाद्या अज्ञानी व्यक्तीला जर समजा तर्कवितर्क करायला लावला तर करेल का? नाही. बघा, एखादी म्हणजे शिक्षित मनुष्य आहे, शिकलेला मनुष्य आहे, आणि एक अशिक्षित मनुष्य आहे. या 2 व्यक्तींपैकी जर समजा
खऱ्यासारखं खोटं बोलायला जर लावलं तर शिक्षित माणूस खऱ्यासारखं खोटं चांगल्या पद्धतीने बोलतो. अशिक्षित माणूस त्याचा जो अभिनय आहे तो अभिनय चुकीचा असतो. तो साधासुद्धा असल्यामुळे तो खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणून ही जी एक चपळ वृत्ती आहे, ही चपळ वृत्ती सुद्धा एक शिक्षणाचं देण आहे. किंवा चांगलं वाईट किंवा जर कोणी एखादी जर समजा सांगत आहे ते बरोबर सांगत आहे की चूक सांगत आहे हे सुद्धा समजून घेण्याची शक्ती या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळते, विज्ञान निष्ठतेच्या माध्यमातून मिळते. आता देव आहे किंवा नाही याचा जर विचार केला तर अनेक लोक म्हणतात देव आहे, अनेक लोक म्हणतात देव नाही. पण देवाचं जे अस्तित्व आहे किंवा ईश्वराचं जे अस्तित्व आहे हे ईश्वराचं अस्तित्व आपण सिद्ध करू शकत नाही, सिद्ध करू शकत नाही. आहे किंवा नाही या भानगडीत मलाही पडायचं नाही, तुम्हीही पडू नका. पण सिद्ध आपल्याला करता येत नाही. जसं 1+1 = 2, 1+1 = 3 जर म्हटलं तर आपण मूर्ख समजतो. मग देव आहे किंवा नाही हे जर विचारलं तर देव आहे किंवा नाही याचं उत्तर नाही. याची पडताळणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून करता येत नाही. तरी देव किंवा ईश्वर किंवा ईश्वरीय शक्तीला लोक मानत नाही का? मानतात. पण ह्या ज्या विज्ञाननिष्ठता आहे ती विज्ञाननिष्ठता यामध्ये दिसत नाही. आपल्याला प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ते दाखवता येत नाही, प्रात्यक्षिकाचा आधार घेता येत नाही. आणि म्हणून विज्ञाननिष्ठता विकसित करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन हे आधुनिकीकरणाचं एक वैशिष्ट्य आहे. आधुनिकीकरणामध्ये विज्ञाननिष्ठता लोकांमध्ये निर्माण झालेली असते. त्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे तर्कनिष्ठ दृष्टिकोन. याचा संबंध तर्कवादाशी आहे. तर्क म्हणजे काय? एखादी जी गोष्ट असेल ती गोष्ट आपण त्यावर विचार करून आपण आपल्या मनातले काढलेले जे निष्कर्ष असतात याला तर्क म्हटलं जातं. हे का घडलं असेल, याचं कारण काय असेल, मग याचं उत्तर जेव्हा आपण मनामध्ये आपल्या माइंडमध्ये शोधतो, शोधण्याची प्रक्रिया आपली जेव्हा सुरू राहते आणि मग एखादी गोष्ट एखादी सूत आपल्याला गवसतं आणि म्हणतो की नाही असं झालं असेल म्हणून ते तसं आहे. आता एक छोटंसं एक सामाजिक उदाहरण देतो की श्रावण महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो. याच्याशी आपल्याला तर्कनिष्ठ दृष्टिकोन बघायचा आहे. श्रावण मासामध्ये मांसाहार हा वर्ज्य मानला जातो. आता हे धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून ते सांगितलं गेलेलं आहे. मग आपण तर्कनिष्ठ दृष्टिकोन यावर लावत असताना काय म्हणू? का मांसाहार वर्ज्य मानला जात असतो? याला काही कारण आहे. मग का म्हटल्यानंतर आपण जेव्हा आपल्या बुद्धीच्या पातळीवर विचार करायला लागतो तेव्हा मग आपल्याला असं लक्षात येतं की या पावसाळ्यामध्ये श्रावण महिना येतो आणि या श्रावण महिना पावसाळ्यामध्ये येत असल्यामुळे अनेक ठिकाणी चिखल असतं किंवा इतर जे वातावरण नैसर्गिक वातावरण आहे हे नैसर्गिक वातावरण थोडंसं मलिन होते आणि त्यामुळे मनुष्यावरही रोगराई येते. मनुष्याचं स्वास्थ्य सुद्धा बिघडलेलं असतं. याच निसर्गाचा परिणाम म्हणून पशुपक्ष्यांवरही अनेक प्रकारचे रोगराई येताना दिसून येते.
आणि म्हणून मग अशा पद्धतीने पशुपक्ष्यांवर रोगराई येत असल्यामुळे मग आपण काय आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करू नये. हा झाला आपला तर्कनिष्ठ दृष्टिकोन. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मांसाहार का करू नये, तर रोगराई पशुपक्ष्यांवर रोगराई असते. जे आपण पशु म्हणा किंवा पक्षी मांसाहारामध्ये वापरतो त्यावर रोगराई असते आणि याचा प्रादुर्भाव आपल्या स्वास्थ्यावर होतो, मनुष्याच्या स्वास्थ्यावर होतो. आणि म्हणून मग तर्कनिष्ठ दृष्टिकोनातून मग आपण विचार करतो की हो बरोबर आहे, श्रावण महिन्यामध्ये मांसाहार करू नये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा चातुर्मासाचं पालन केलं पाहिजे, अशा पद्धतीचं सांगितलं जातं. म्हणजे या तर्कनिष्ठ दृष्टिकोनाचा जो संबंध आहे हा तर्कवादाशी आहे. आणि तर्कवाद संकल्पनेमध्ये कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याचा दृष्टिकोन आणि क्षमता समाविष्ट असते. तर्कवाद स्पष्टीकरण दोन गोष्टीमधील कार्यकारण भाव उलगडून दाखवत असतो. का, याचं उत्तर आपल्याला या तर्कनिष्ठतेतून आपल्याला शोधावं लागतं, शोधलं जातं. म्हणजे या कार्याला कारण काय, याला कार्यकारण म्हटलं जातं. म्हणजे मांसाहार वर्ज्य हे जे कार्य आहे या कार्याला कारण काय हे जेव्हा शोधलं जातं तेव्हा त्याला तर्कवाद असं म्हटलं जातं, तर्कनिष्ठ दृष्टिकोन असं म्हटलं जात असतं. आणि हा कार्यकारण भाव उलगडून दाखविण्याचं कार्य तर्कनिष्ठ दृष्टिकोनामध्ये समाविष्ट झालेलं दिसून येतं. आणि त्यामुळे काय होतं, तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक धार्मिक मूल्यांवर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडून इहवाद किंवा तर्कवाद यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे झुकलेला कल आपल्याला स्पष्टपणे दिसतो. म्हणजे कार्यकारण भाव शकतो. आणि जर समजा आपल्या बुद्धीला जर समजा पटलं तर आपण त्याचा स्वीकार करतो, किंवा बुद्धीला जर पटलं नाही तर आपण त्याचा स्वीकार करत नाही. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे तंत्रज्ञानातील सुधारणा. आधुनिकीकरणामध्ये अनेक व्याख्या केलेल्या आहे. या व्याख्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर भर दिलेला आहे. आणि पर्यायाने ते औद्योगिक समाजाचं एक मुख्य उद्दिष्ट समजलं जातं. त्यासाठी अचूकता मिळवण्याची तंत्रे, कौशल्याचे विशेषीकरण आणि अचूकता या गोष्टींची आवश्यकता असते. म्हणजेच तंत्रज्ञानामध्ये ज्या सुधारणा आहे ह्या सुधारणा घडून येत असतात. जुनं जे तंत्रज्ञान असतं ते तंत्रज्ञान बदल होतं, जुन्या तंत्रज्ञानामध्ये बदल होत असतात. जसं आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर उत्पादनाची पद्धती, जुनी पद्धती बदलली जात असते, नवीन पद्धतीने उत्पादन केलं जातं. हा एक बदल आहे, तंत्रज्ञानातील बदल आहे, सुधारणा आहे. पूर्वी शेतकरी तिफण या परंपरागत साधनाने पेरणी करत असायचा. आज मात्र काय केलं जातं, तिफणीऐवजी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झाली. ही सुधारणा या आधुनिकीकरणामध्ये समाविष्ट असते. त्यानंतर चौथं सांगितलं तर ते म्हणजे नवीन कल्पनांचे स्वागत. नवनवीन ज्या काही समाजामध्ये ज्या कल्पना निर्माण होत असतात या कल्पनांचं स्वागत या आधुनिकतेमध्ये होताना दिसतं. म्हणजे वेगवेगळ्या ज्या समस्या समाजामध्ये निर्माण होतात त्यांच्या निराकरणासाठी नवीन कल्पनांचं स्वागत केलं जातं. या समस्या निराकरणाच्या दृष्टिकोनातून नवीन जे काही उपाययोजना केल्या जात असतात या उपाययोजना आपण स्वीकारतो. उपलब्ध जे पर्याय असतात त्यांची पडताळणी केली जात असते. नवीन मार्ग चोखाळले जात असतात. नवनिर्मितीच्या मार्गाचा शोध घेतला जात असतो. अशा गोष्टी स्वेच्छेने स्वीकारणे आवश्यक असते. आधुनिकीकरणाचा अर्थ आधुनिक यंत्रे आणि उपकरणां
पद्धतीचा उपयोग करणे इतक्या पुरताच मर्यादित असू शकत नाही. आधुनिकीकरणाचा जो अर्थ आहे तो अर्थ आधुनिक यंत्र आणि उपकरणे फक्त एवढंच नाही, आधुनिक जे विचार असतात त्या विचारांचा उपयोगाचा समावेश सुद्धा आधुनिकीकरणामध्ये होतो. म्हणजे जुने जे काही आपलं मत आहे ते मत बदलून नवीन मत आपलं स्वीकारणे याचाही समावेश आधुनिकीकरणामध्ये होत असतो. त्यानंतर पुन्हा 5वं वैशिष्ट्य सांगितलं तर ते म्हणजे चिकित्सक विचार पद्धती. आता चिकित्सक विचार पद्धतीचा समावेश हा आधुनिकीकरणामध्ये होतो. चिकित्सक बुद्धी निर्माण होणे म्हणजे एखाद्याने जर समजा आपल्याजवळ वस्तू जर समजा लपवून ठेवली असेल तर मग आपल्याला आपली चिकित्सक बुद्धी जागृत होते. आपल्याला असं वाटतं की त्याने काय लपवून ठेवलं असेल, त्याने काय लपवून ठेवलं असेल. वारंवार आपल्या मनामध्ये तोच विचार घोळतो, त्याने काय लपवून ठेवलं असेल. खरंच त्याच्या जे लपवून ठेवलेलं आहे ते काय असेल पाहिलं पाहिजे. चिकित्सकता ही असते चिकित्सकता. म्हणजे संबंधित गोष्टीचे बारकावे समजून घेऊन त्यातील बऱ्या वाईट पैलूंचं परीक्षण करता येणे, मग ते चांगलं आहे की वाईट आहे याचं जर आपल्याला परीक्षण करता येणे म्हणजे चिकित्सक विचार पद्धती होय. एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, म्हणजे स्त्रियांनी शिक्षण घेणं चांगलं आहे की वाईट आहे, आपण पटकन म्हणतो की नाही खरंच चांगलं आहे. पण पूर्वी मानलं जात असायचं का? नाही, पूर्वी स्त्रियांनी शिक्षण घेणं हे वाईट समजलं जात असायचं किंवा अस्पृश्यांनी शिकू नये अशा पद्धतीचं तत्व होतं. आज मात्र हे जे तत्व आहे तर तो वाईट होतं हे आपण सहज म्हणतो. का म्हणतो? कारण चांगला वाईट या दोन्ही पैलूंचं आपण त्यामध्ये परीक्षण केलं आणि परीक्षण करून मग आपण ठरवलं की नाही ते चुकीचं होतं. पूजापाठ ब्राह्मणांनीच केला पाहिजे हे कोणी सांगितलं? कुणी सांगितलं? माहीतच नाही कुणी सांगितलं ते. आणि म्हणून मग जर समजा पूजापाठ जर समजा एखादी सर्वसामान्य व्यक्तींकडून ब्राह्मण सोडून जर समजा केला तर वाईट आहे का? जर विचार जर केला तर्कदृष्टीनं, जर चिकित्सक दृष्टीनं विचार केला तर काही वाईट नाही. मग अशा प्रकारची चिकित्सक पद्धती जी आहे ही चिकित्सक पद्धती आधुनिकीकरणामध्ये समाविष्ट झालेली असते. आधुनिकीकरणामध्ये अशा प्रकारची विचार पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्या व्यक्ती आधुनिक आहेत असे म्हणता येईल त्याची रोजच्या घटना, साहित्य, संस्कृती, कला, रूढी, श्रद्धा इत्यादी सर्वच गोष्टींकडे चिकित्सक वृत्तीने पाहून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेण्याची त्याची तयारी असते. म्हणजे चांगलं काय वाईट काय हे समजून घेण्याची त्याची तयारी असते. तो स्वतः आत्मपरीक्षण करतो, त्याचं तो स्वतः आत्मपरीक्षण करतो आणि त्यामध्ये अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वातील बऱ्या वाईटांचा शोध घेतो. म्हणजे आपण जे वर्तन करतो ते चुकीचं आहे, बरोबर आहे, चांगलं आहे, वाईट आहे याचं परीक्षण करतो. आणि अशा प्रकारचा गुण सुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग आहे. म्हणजे जर समजा आपण जर दुसऱ्यावर अन्याय करत असेल, दुसऱ्याचं जर समजा आर्थिक शोषण करत असेल, त्याला 10 रुपये दिले, त्याच्याकडून 20 रुपये आपण जर घेतलं, त्याचा शोषण झालं. हे चुकीचं की वाईट, चुकीचं की बरोबर, ही शोधवृत्ती, ही चिकित्सक वृत्ती त्याच्याकडे निर्माण झाली पाहिजे, असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने चिकित्सक विचारशैली किंवा विचार पद्धती
ही आधुनिकीकरणामध्ये समाविष्ट असते आणि म्हणून चिकित्सक विचार पद्धती हे एक आधुनिकीकरणाचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं जात असतं. इथे आपले आधुनिकीकरणाची जी वैशिष्ट्य आहे ती इथे आपण संपवत आहोत. नंतरच्या तासिकेमध्ये आपण जागतिकीकरणाचा विचार करणार आहोत. जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये कोणती आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून समाजामध्ये कशा पद्धतीचा बदल घडून आला, सामाजिक परिवर्तन कशा पद्धतीचं घडून येतं, यावर आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो किंवा मित्रांनो, बघत राहा, नियमित व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि याचा फायदा घ्या आणि येत्या 12वीच्या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.